प्रॅक्टिस टाइम 1चा पहिला युनिट सेल मेजरमेंट प्रॅक्टिस टाइम 1 आणि त्याचा किती नंबरचा क्वेश्चन आहे 6 नंबरचा क्वेश्चन आहे बघा सिंपल क्वेश्चन आहे ए पर्सन ऑब्झर्व्स दॅट फुल लेंथ ऑफ ए ट्रेन सबस्टेंड अँड अँगल ऑफ ए 15 डिग्री किती नंबरचा क्वेश्चन आहे 6 नंबरचा क्वेश्चन आहे ठीक आहे काय म्हटलं त्यांनी फुल लेंथ आहे असा ट्रेन आहे ठीक आहे हा ट्रेन आहे इथून ऑब्झर्वर आहे इथून ऑब्झर्व करतोय त्यांनी असं बघितलं की इथून सुरू झाले तर इथपर्यंत जेव्हा गेली ती अँगल तर त्याला एवढी आपण एखादं ऑब्जेक्ट जर रूम बघतोय तर इकडचं टोक आणि तिकडचं टोक यांच्यामध्ये जो अँगल तयार झाला तो दिलाय कळालं का हा अँगल त्यांनी दिलेला किती दिलाय त्यांनी 15 डिग्री दिलाय किती दिलाय 15 डिग्री दिलाय ठीक आहे इफ द डिस्टन्स बिटवीन द ट्रेन अँड पर्सन इज अ 3 किलोमीटर किती दिलंय यांच्यामधलं अंतर किती दिलंय तुम्हाला 3 किलोमीटर दिलंय किती दिलंय तुम्हाला 3 किलोमीटर दिलंय ठीक आहे आणि काय विचारलं तुम्हाला द लेंथ ऑफ द ट्रेन कॅल्क्युलेट बाय युजिंग अ पॅरलॅक्स मेथड इथून इथपर्यंत मला अंतर काढून द्या म्हणजे ट्रेन आहे ना ट्रेनचं अंतर काढून द्या म्हणजे मी म्हटलं स्मॉल डी चल पॅरलॅक्स मेथड आठवतं का पॅरलॅक्स मेथड मध्ये काय केलं होतं आपण मी म्हटलं होतं काय हे अर्थ होता आणि काय होता तुमचा सन किंवा काहीतरी इथून इथपर्यंत अंतर काढायचंय तर इथून घेतलं मी इथून हे अंतर घेतलं इथून हे अंतर घेतलं हेच ना साईज ऑफ द प्लॅनेट आपण काढलं का नाही साईज ऑफ द प्लॅनेट आता फक्त काय विचारलं तुम्हाला ट्रेनची साईज सांगितली मग हे अंतर विचारलंय ना म्हणजेच काय विचारलं तुम्हाला स्मॉल डी विचारलंय ना हे काय अंतर असतं कॅपिटल डी म्हणजे काय कॅपिटल डी आणि थिटाची व्हॅल्यू किती दिली 15 डिग्री काय डाऊट आहे काय दिले तुम्हाला 15 डिग्री आता या 15 डिग्री घेतल्यानंतर मला माहिती ना अँगलचा फॉर्म्युला काय पटकन अँगल इज काय असतं आर्क अपॉन रेडियस असतं ना अँगल इज काय असतं आर्क अपॉन रेडियस चला अँगल काय असतो थिटा आर्क काय स्मॉल डी आणि रेडियस काय कॅपिटल डी ना कॅपिटल डी आणि काढायला काय लावलं त्यांनी स्मॉल डी काढायला लावलंय मग स्मॉल डी इज इक्वल काय येणार आहे थिटा इंटू कॅपिटल डी काय डाऊट आहे थिटा इंटू कॅपिटल डी आता मला सांगा थिटा किती दिलेला 15 डिग्री पण आपल्या कशामध्ये पाहिजे रॅडियन मध्ये पाहिजे कशामध्ये पाहिजे रॅडियन मध्ये मग मला 15 डिग्रीचं मला कन्वर्ट करायचं रॅडियन मध्ये मग काय करणार 15 इंटू किती पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावं लागेल पाय बाय 180 ने मल्टिप्लाय किती होणार आहे 5 3 5 15 3 18 म्हणजे किती आलं तुमचं 5 पाय बाय 60 ना 5 बाय 60 5 1 5 आणि मुले किती 5 2 10 म्हणजे किती पाय बाय 12 काय डाऊट आहे थिटाची व्हॅल्यू किती आली आपल्या जवळ पाय बाय 12 बस थिटाची व्हॅल्यू किती आली पाय बाय 12 हा आणि डी ची व्हॅल्यू दिली डी ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 3 किलोमीटर दिलेलं आहे 3 किलोमीटर दिलेलं आहे आणि किलो म्हणजे किती 10⁻³ मीटर 3 1 3 3 चौक 12 मग 1/4 आला 1/4 म्हणजे किती 0.25 ना 4 1 4 2 8 4 5 20 इंटू किती 10⁻³ म्हणून व्हॅनिश केलं किती झालं 250 आणि इकडचं काय राहिला पाय ऑप्शन नंबर 250 पाय कळालं का सिंपल क्वेश्चन आहे समज